भगूर शहर होणार कचरामुक्त, नगराध्यक्षा सौ प्रेरणा बलकवडे. भगूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न. भगूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगर परिषदेच्या सभागृहात भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ प्रेरणा विशाल बलकवडे अध्यक्षतेखाली आज सोमवार दिनांक 30/3/2026 रोजी सकाळी 11 ते 2 दरम्यान संपन्न झाली. भगूर शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्षा सौ प्रेरणा विशाल बलकवडे यांच्या प्रयत्नातून भगूर नगर परिषदेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरात जमा होणारा घनकचरा वैज्ञानिक पद्धतीने भगूर घनकचरा व्यवस्थापन SWM प्रकल्पावर पाठवून प्रक्रिया केला जातो. भगूर शहराचे क्षेप कमी असून जागेअभावी कचरा टाकण्यासाठी देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्ड व भगूर नगर परिषद दोन्ही संस्थांमध्ये लवकरच सामंजस्य करार MOU करण्यात येणार असून यामुळे भगूर शहर पूर्णपणे कचरामुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी भगूर नगर परिषदेने देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे त्यांचा प्रकल्प वापरण्याची विनंती केली होती. या विनंतीला बोर्डाने सकारात्मक प्रतिसाद देत 27 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आहे. शहराचा चेहरामोहरा बदलणार. या निर्णयामुळे शहरातील कचरा डेपोची समस्या संपणार असून कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लागणार आहे. यामुळे शहरात पसरणारी दुर्गंधी आणि आरोग्याचे प्रश्न कायमचे मिटतील. नगराध्यक्ष सौ प्रेरणा विशाल बलकवडे यांच्या प्रयत्नांना यश आले असून भगूरला स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी हा करार मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला. यासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी व भगूर नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. सचिन कुमार पटेल यांचे सहकार्य लाभले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, ज्येष्ठ नगरसेवक दीपक बलकवडे, काकासाहेब देशमुख, विशाल बलकवडे, अजय वाहने यांच्यासह नगर अभियंता सिद्धेश मुळे यांनी विशेषतः चर्चेत भाग घेतला. याप्रसंगी नगरसेवक सुदाम वालझाडे, मृत्युंजय कापसे, नगरसेविका विद्या बलकवडे, लता थापेकर, सुजाता शिरसाट, मनीषा कस्तुरे यांच्यासह भगूर नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक गीतांजली मराडे, नगर अभियंता सिद्धेश्वर मुळे, पाणीपुरवठा अभियंता स्वप्नील मोकडे, आरोग्य अधीक्षक दिनेश कचवे, नगर रचनाकार रोशन उगले, सभालिपिक पूनम गवडी, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी सोनाली शिरसाट, लेखापाल नमस्ते. आज भगूर शहराची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये प्रामुख्याने भगूरसाठी जे विकासाचे मुद्दे आहेत, वेगवेगळे जे गरजेचे आहेत ते मुद्दे घेऊन आज सर्व सभेमध्ये ह्या मुद्द्यांना मंजुरी घेण्यात आली आहे. प्रामुख्याने म्हणजे भगूर शहरामध्ये 2 अंगणवाड्या विकसित होणार आहेत. निधी देखील त्याचा उपलब्ध झाला असून गावाच्या 2 वेगवेगळ्या ठिकाणी या अंगणवाड्या राहतील आणि आपल्या मुलांना आपल्या नगरपालिकेच्या जागेमध्ये चांगली सुसज्ज अशी हक्काची अंगणवाडी आता उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर भगूरची जी मराठी शाळेची इमारत होती ती कोसळायला त्याचं ऑडिट झालं, ती कधी कोसळू शकते असा ऑडिट रिपोर्ट आल्यामुळे ती लवकरात लवकर पाडून योग्य तो निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी एक सुसज्ज अशी शैक्षणिक सुविधा आपण उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील आज मंजूर करून घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भगूरमध्ये होणार म्हणजे भगूरसाठी एक पाणी पुरवठा योजना मंजूर होती आणि या योजनेचं काम गेले अनेक वर्षापासून थांबलं होतं. त्याच्यासाठी योग्य तो निधी उपलब्ध करून तो भरणं आणि पुढे ते काम सुरू करणं. तर गेल्या अनेक वर्षापासून हे काम थांबून त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं. तर तो त्या कॉन्ट्रॅक्टसाठी आज मुदतवाढ देऊन योग्य तो निधी मागच्याच आठवड्यात भरण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर भगूरमध्ये 24 तास पाणी लोकांना कसं मिळेल हे नियोजन आता लवकरच एक 7 ते 8 महिन्यात ही योजना पूर्ण होऊन भगूरच्या लोकांना दिवसभर पाणी मिळणार आहे. त्याचबरोबर दुसरा विषय म्हणजे आपला भगूरमध्ये होणारा कचरा, जो कचरा आपण उचलतो ते नमो उद्यानचं जे एक ग्राउंड आहे, आपण आता मागच्या आठवड्यात जे नमो उद्यानचं भूमिपूजन केलं त्या ग्राउंडवर पूर्वी डम्पिंग स्टेशन होतं आणि त्या डम्पिंग स्टेशनवर आपण कचरा टाकत होतो. पण आता तिथे नमो उद्यान होत असल्यामुळे सगळ्यांना एक मोठा प्रश्न होता की आता कचरा टाकणार कुठे. तर मला भगूरच्या नागरिकांना सांगायला आनंद वाटतो की आता आपलं भगूर कचरामुक्त होणार आहे, कारण आपण देवळाली कॅन्टोन्मेंट जे आपल्या बाजूला आहे तिथे कचरा डम्पिंग करण्यासाठी एक अल्प दरामध्ये त्यांच्यासोबत करार केला आहे आणि आता आपण भगूरमध्ये उचललेला सर्व कचरा कुठेही भगूरमध्ये न टाकता हा कचरा आपण देवळाली कॅन्टोन्मेंटच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकणार आहोत. हा निर्णय खूप महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आहे की आपल्या गावामध्ये आता कुठेही कचरा राहणार नाही. त्याचबरोबर अजून नागरिकांसाठी काही महत्त्वाचे विषय घेतलेले आहेत की भगूरमध्ये प्लॅस्टिकचं प्रमाण जे आहे किंवा इकडे तिकडे कचरा टाकण्याचं जे प्रमाण आहे, आत्ताच आपण स्वच्छता अभियान राबवले. गाव पूर्ण स्वच्छ करून देखील परत त्याच ठिकाणी लोक घाण टाकतात किंवा प्लॅस्टिकचं प्रमाण जे कचऱ्यामध्ये ते वाढत चाललेलं आहे. त्यामुळे भगूरमध्ये आज प्लॅस्टिक बंदीचा देखील ठराव करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने पुढील काळामध्ये व्यापाऱ्यांसोबत मीटिंग घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करून
त्यांना विनंती करणार आहोत की प्लास्टिक बंदी करण्यात यावी आणि त्याच्या पर्यायी काही व्यवस्था असतील त्या कशा करता येतील ह्याचं नियोजन देखील करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि म्हणजे प्लास्टिक घातक असल्यामुळे भगूरमध्ये प्लास्टिक बंद होईल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर आपला लाईट बिलचा विषय खूप मोठा होता. गेल्या अनेक वर्षापासून आपलं भगूर शहराचं लाईट बिल थकलं होतं. जवळजवळ 70-80 लाख रुपये थकले होते आणि ते भरण्यासाठी आपल्याकडे निधी उपलब्ध नव्हता. वारंवार जेव्हा आम्ही बॉडी आमची या ठिकाणी निवडून आली, तर MSEBचे लोकं आपली विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी किंवा लाईट कापण्यासाठी वारंवार येत होते आणि आपण त्यांना विनंती करत होतो की हे लाईट बिल पुढे भरूयात, पुढे भरूयात. तर ते तरतूद आपण करत आहोत लाईट बिल भरण्याची. पण आपल्या गावामध्ये एक म्हणजे सोलारचा एक प्रकल्प होता जो मंजूर होता. सोलार पॅनल बसवून गेले 5-6 वर्ष बसून झाले होते. पण त्याला कुठेही ते चालू नसल्यामुळे आपलं लाईटचं जे बिल आहे ते वाढत चाललं होतं. तर ते सगळे सोलार पॅनल चालू करून त्या आपल्या ज्या लाईट्स आहेत त्या सगळ्या त्याला कनेक्ट केल्या गेल्या आहेत. तर आता आपलं लाईट बिल झिरो कसं होईल हाच प्रयत्न राहणार आहे आणि तोही निर्णय आज चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी मंजूर केलेला आहे की ह्यापुढे लाईट बिल झिरो कसं होईल त्याच्याकडे भगूर नगरपालिकेचा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर भगूर नगरपालिकेत विविध विकास कामे जे असतील, लोकांच्या अडचणी असतील, काही कचऱ्याचे प्रश्न, काही रस्त्याच्या खड्ड्याचे प्रश्न, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ढाप्यांचे प्रश्न. बऱ्याच ठिकाणी ढापे तुटलेले होते. कॉन्ट्रॅक्टर जे होते ते नीट लक्ष देत नव्हते किंवा क्वालिटी जी होती ढाप्यांची ती चांगली नव्हती. ती वारंवार तुटत असल्यामुळे ढाप्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तर त्या अनुषंगाने असा निर्णय झालेला आहे की भगूर नगरपालिका ही स्वतः ढापे विकत घेणार आणि एक कॉन्ट्रॅक्टर लावून हे ढापे बसवण्यात येणार. हे चांगल्या क्वालिटीचे ढापे असल्यामुळे अपेक्षा आहे की पुढे जास्त काळ ते टिकतील आणि लोकांना तो त्रास होणार नाही. तर असे अनेक ऐतिहासिक निर्णय आजच्या सभेमध्ये पार पडले आहेत आणि भगूरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भारत चव्हाण, नाशिक स्टार न्यूज, भगूर, नाशिक.